अशोक चव्हाणांना काय कमी केलं तर आता त्यांच्या बोलण्याचा अर्थ असाच निघणार ना. त्यांनी ज्या वेळेला हे तोप गोळे सोडा लागलेत हर्षवर्धन सपकाळ, याचा अर्थच असा आहे, अशोक चव्हाणांना वडिलांच्या पासून बघा त्यांच्या घराण्यात मुख्यमंत्री पद दिली, सगळं केलं, परंतु केंद्रीय एजन्सीचा कुठेतरी धसका घेतला. का सत्तेशिवाय राहू शकत नाही तुम्ही? नक्की महाराष्ट्राला उत्तर पाहिजे ना आज. हे सपकाळ आता बोलणार ना, का बोलणार नाहीत काँग्रेसचे लोक? आणि ह्याचे पडसाद उमटणार. भारतीय जनता पक्ष बाजूलाच आहे. आता हे लागले कुठं? राणेंच्यावर पण येते. नारायण राणे काय झालं? एकनाथ शिंदेचं काय झालं? अजितदादांचं काय झालं? ह्या उत्तर काय? ह्याने पळ काढला म्हणायचा. आता हे जनता ठरवेल महाराष्ट्रातली. ह्या आरोपाला काँग्रेसच्या आता उत्तर तर द्यावं लागेल. मग तुम्ही का गेलात? मग सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही का? केंद्रीय एजन्सीला तुम्ही घाबरताय?